नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं श्री चक्र व्याख्यानमाला आपण दरवर्षी संपन्न करत असतो। यंदा या श्री चक्र व्याख्यानमालेचं 39वे वर्ष असून पहिलं पुष्प या ठिकाणी गुंफलं जाणार आहे। आजच्या पहिल्या पुष्पाचे संपूर्ण व्याख्यानमालेचे अध्यक्षस्थान ज्यांना देण्यात आलेले असेल आचार्य परमपूज्य पट्टाचे महंत श्री सुकेंद्रराव शास्त्री, उपाध्यक्ष अखिल भारतीय मानव परिषद यांनी आजच्या या व्याख्यानमालेचं संपूर्ण व्याख्यानमालेचं अध्यक्षपद स्वीकारावं असं मी आपणा सर्वांच्या भावनेची विनंती करतो। आता जी या ठिकाणी अध्यक्षपदाची जी सूचना दिली त्या अध्यक्षपदाला सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी अनुमोदन करतो। धन्यवाद। या ठिकाणी आपण प्रथमतः दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला आरंभ करणार आहोत। दीप प्रज्वलनासाठी आदरणीय पूजनीय पट्टाश्री महंत श्री सुकेंद्रराव शास्त्री, आदरणीय पुण्यश्री अर्जुनदास सुकेंकर, आदरणीय श्री बाळकृष्ण सुकेंकर, आजचे व्याख्याते आदरणीय श्रद्धेय दत्तदास शास्त्री, तसेच आळस प्रकरबाईजी, राजर बाबा सुकेंकर आपण सर्व या ठिकाणी दीप प्रज्वलन करण्यासाठी उपस्थित व्हायचे। दीप प्रज्वलन केल्यानंतर आपण स्वागत समारंभ करू, नंतर कार्यक्रमाला आरंभ होईल। उद्या दुसऱ्या चला दीप प्रज्वलनाचं घ्या करू। आता होईल बरोबर ते डबल चालवलं। आदरणीय श्रद्धेय पूजनीय महंत श्री सुकेंद्रबाबाजी, आदरणीय श्रद्धेय अप्पाजी, आदरणीय श्रद्धेय नानाजी, आचार्य प्रभुमंत आळस प्रकरबाईजी, राजर बाबा, दत्तदास शास्त्री आपण सर्वांनी दीप प्रज्वलन करावं अशी आपण सर्वांना विनंती करतो। काका कुठे गेला? चालू केलं कधी? काका गोविंदा चालू आहे का? काय वाजव मंडळी। कृष्ण महाराज की जय, श्री दत्तात्रेय महाराज की, श्री चक्रपाणी महाराज की, श्री गोविंद प्रभु महाराज की, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। धन्यवाद। दीप प्रज्वलन आटपलेले। आता या ठिकाणी आपण संत महंतांचं स्वागत करणार आहोत। आजच्या धर्मसभेचे अध्यक्ष, संपूर्ण व्याख्यानमालेचे अध्यक्ष, मंदिराचे अध्यक्ष, अखिल भारतीय महापरिषदेचे उपाध्यक्ष, आदरणीय श्रद्धेय पूजनीय आचार्य प्रभुमंत श्री सुकेंद्रराव शास्त्री यांचं या ठिकाणी खंडेराव काळे, हरिभाऊ मोगल यांनी गंधाक्षर लावायचे, गोविंदा यांनी हार घालायचे, बाकीच्यांनी नाव पुकारतो। माधव काळे, सुखदेव केदार आपण या समोर एकाने गंध लावायचा, एकाने हार घाला। आदरणीय श्रद्धेय पूजनीय आचार्य प्रभुमंत सुकेंद्रराव शास्त्री यांचे स्वागत होते। तसेच आदरणीय श्रद्धेय पूजनीय श्री आळसपुत्रबाई यांचं स्वागत पुष्पमालाने, आदरणीय श्रद्धेय पूजनीय श्री अर्जुनदास यांचं स्वागत होईल। आदरणीय श्रद्धेय पूजनीय श्री बाळकृष्ण यांचं स्वागत होईल। आदरणीय श्रद्धेय पूजनीय श्री आजचे व्याख्याते दत्तदास शास्त्री यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होईल, त्यांनी स्वीकार करायचा आहे। आयुर्वेद बाबा, राजर बाबा आपणा सर्व या ठिकाणी स्वागत। नानाचं इकडे करा, माधव इकडे इकडे स्वागत करून घ्यायचं। काय वाटत लागली म्हणजे काय हरकत नाही। माधवराज बाबा सुकेंद्र यांचं स्वागत करा पाठीमागे। झाले कोण स्वागत असेल।
आणि या ठिकाणी आपल्या सर्वांचं वाहपुष्पांच्या द्वारे सहर्ष स्वागत. धन्यवाद उपस्थितीबद्दल. अशीच आपण दररोज उपस्थिती द्यायचे कार्यक्रम छान होणार आहे. ठिकाणी नाशिक जिल्हा मानव समितीच्या प्रेरणेने श्री क्षेत्र दत्त मंदिर संस्थानमध्ये श्री चक्रधर व्याख्यानमाला 2025 वर्ष 39. आजचं पहिलं पुष्प या ठिकाणी मुक्त जाणार आहे. बंधूंनो, ही चक्रधर व्याख्यानमाला सुरुवात करताना असेच आपल्यासारखे मोजके याच्यातून आपण हा कार्यक्रम आरंभ केला आणि बघता बघता त्याला 39 वर्ष पूर्ण होणार येतात. अशा 38 वर्षापूर्वी आपल्या चक्रधर व्याख्यानमाला आपल्या सर्वांच्या सहयोगाने या ठिकाणी संपन्न होत असते. यंदा सुद्धा आपल्या सर्वांच्या या ठिकाणी सहकार्य लाभणारच आहे. आणि एक सर्व घराकडून सूचना करतो, आपली पहाटची आरती झाली की तुमचं चहा पाणी वगैरे आटोपल्यानंतर स्वयंपाक करून घ्यायचा. 8:30ला जेवण येतं, 1.5 तास तुमचा स्वयंपाक होतो. स्वयंपाक करून खाली येऊन बसायचं आणि हे व्याख्यान ऐकल्यानंतर आपण आरती नंतर जेवण. उद्यापासून ही काळजी घ्या जरा करून की आपण पहाटची आरती आपली विधी आटून 8:30 पर्यंत आपण स्वयंपाक करून या ठिकाणी देवपूजेला उपस्थित होते. त्यानंतर व्याख्यान माला. धन्यवाद. ही चक्रधर व्याख्यानमाला या ठिकाणी संपन्न करण्याचा उद्देश एकच, आपणासारखे या संसारातून दुःखी पीडित झालेले जीव, बाहेर बाजासो मानसिक शारीरिक दुःखाने पिडलेले आपण असतो आणि 10 दिवस आपण या नवरात्राच्या उत्सवाच्या निमित्ताने देवी देवतेच्या मार्गाचा त्याग करून आपण या सुखाने बाबाच्या मंदिरामध्ये आलेलो असतो. कारण या 10 दिवसामध्ये जिकडे तिकडे होम हवन तुझे आज्ञा संपन्न होत असते आणि आपल्याला ही पीडा बाहेर असल्यामुळे तो त्रास आपल्याला जाणून येऊन आपण स्थानापती ठिकाणी जात असतो. त्या ठिकाणी सेवादास्य, नामस्मरण, ज्ञान श्रवण इत्यादी गोष्टी आपल्याला ऐकायला मिळत असतात आणि हे आपल्याला पोहोचावं. सर्वसामान्य लोकांना परमेश्वराचं ज्ञान, पंचावताराचं ज्ञान, पंचावताराची तत्वज्ञान त्यांची माहिती आपणापर्यंत पोहोचवी हा उद्देश मनामध्ये ठेवून ही श्री चक्रधर व्याख्यान ठिकाणी आपण संपन्न करत असतो. आज या ठिकाणी उद्घाटनीय विचार म्हणून शुभ असते आचार्य प्रभू माता श्रीकेंद्र बाबा शास्त्री यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न केला आहे. या ठिकाणी पहिलं शो गुंतणार आहे. आपल्या मंदिरातीलच होत करून तरुण तळपरा आदरणीय पूजनीय श्री दत्तराज शास्त्री श्रीकेंद्र या ठिकाणी पहिलं शो गुंतणार आहे. त्यांना विचार आहे देवपूजा वंदनाचे महत्व उद्घाटनीय विचारामधून. तरी मी नागरिक वेळ नाही येतात आपल्या सर्वांच्या ठिकाणी उपस्थित स्वागत करतो, धन्यवाद व्यक्त करतो आणि आपल्या व्याख्यानाला आदरणीय पूजनीय श्री दत्तराज शास्त्री यांनी आरंभ करावा. देवपूजा वंदनाचे महत्व. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. पंचकृष्णं प्रणम्यादोल्या विग्रहधारिणं पवित्रमगहंतारं चित्परं केवलं विभो श्रीमच्चक्रधरादीनां पदाङ्घ्रि स्पर्शिते भुवि स्थानमत्र नमस्कारं कराभ्यां क्रियते मया. धातु कष्टपाशानष्ट दशनं नखकुर्चके वस्त्रचर्म तथा रोम पृथक् मे जायते नमः. वेदादिबोधवन्तश्च भिक्षुर्वासनिकायति साधनाय नमस्कार प्रतितोपि नमस्कृतः.
पतितोऽपि नमस्कृतः। श्री गोपाल कृष्ण महाराज, श्री दत्तात्रेय महाराज, श्री चक्रपाणी महाराज, श्री गोविंद प्रभु महाराज, भगवान श्री चक्रधर स्वामी, श्री सुखदानी बाबा। नाशिक जिल्हा महानुभाव समितीच्या प्रेरणा श्री चक्रधर व्याख्यानमाला या व्याख्यानमालेचं 2025 मध्ये या ठिकाणी 39वे वर्ष या ठिकाणी आपण साजरा करत आहोत। आणि अशा या सुंदरशा सोहळ्यामध्ये आजच्या या व्याख्यानमालेचं सत्र, त्याचबरोबर संपूर्ण व्याख्यानमालेचं जे अध्यक्षस्थान या ठिकाणी पहिल्यापासूनही त्यांच्या अध्यक्षतेखाली हा संपूर्ण व्याख्यानमालेचा समारंभ प्रतिवर्षाप्रमाणे दरवर्षी